हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत वांग्याचा ठेचा. तर चला पाहूयात. मी तर वांगे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपल्याला हे वांगे चुलीमध्ये घालून घ्यायचे आहेत. हे पहा, चुलीमध्ये इस्तू आहे आणि मी पहिले 2 वांगे टाकलेले होते. अशा प्रकारे चुलीमध्ये आपल्याला काही वेळ थोडंसं काळवट रंग पडेपर्यंत घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की गॅस पेटवून गॅसवर मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्यावर थोडंसं तेल टाकून आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी इथे मिरच्या भाजून घेत आहे. तर मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हे वांगे पण भाजून झालेले आहेत. आता लसणाचे पाकळ्या सोलून घेऊन ते उकळात टाकून मग त्यानंतर आपल्या जे काही मिरच्या भाजलेल्या होत्या ते पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं नमक टाकत आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, मिरच्या, नमक आणि लसूण कुटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिरच्या, नमक, लसूण थोडंसं कुटलं की वांग्यामध्ये पाहायचं की त्यामध्ये किडे काही असं कीटक नाहीत तर ना. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे की वांगे पण टाकून कुटून घ्यायचे आहेत आणि तिन्हीचं मिक्सचर करून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, आपल्या चुलीवरच्या वांग्याचा ठेचा. इथं फक्त मिरच्या चुलीवर भाजलेल्या नाहीत, वांगे आणि चुलीवरचेच आहेत. एकदा नक्की करून पहा. थँक्यू. बाय बाय.